नमस्कार मित्रांनो. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात इतका तणाव का आहे? हे युद्ध अचानक सुरू झालं का? की यामागे 40 ते 50 वर्षांचा खोल इतिहास आहे? आज आपण पूर्ण स्टोरी समजून घेणार आहोत. 1979 च्या आयरियन रिव्होल्यूशन पासून ट्रम्पच्या निर्णयांपर्यंत आणि अलीकडील इराणातील नेतृत्व बदलापर्यंत. हा व्हिडिओ स्टुडंट्स आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा. Radical dictatorship from threatening America and our core national security interests. We are going to destroy their missiles and raise their missile industry to the ground. It will be totally again. 1979 च्या आधी इराणवर राज्य करत होते मोहम्मद रेझा पहलवी. ते अमेरिकाचे क्लोज अलाय होते. इराण मॉडर्न होत होता, पण देशात असंतोष वाढत होता. लोकांना वाटत होतं की वेस्टर्न इन्फ्लुएन्स जास्त आहे आणि धार्मिक मूल्यांकडे दुर्लक्ष होत आहे. 1979 मध्ये मोठी क्रांती झाली. रुहुल्ला खोमेनी यांच्या नेतृत्वाखाली इराणमध्ये इस्लामिक रिपब्लिक स्थापन झाली. या क्षणापासून अमेरिका आणि इराण यांचे संबंध खराब झाले. इराणने अमेरिकाला ग्रेट सेटान म्हणायला सुरुवात केली आणि इस्रायलला मान्यता दिली नाही. हा कॉन्फ्लिक्ट इथून सुरू झाला. इस्रायल एक ज्यूइश स्टेट आहे, इराण एक इस्लामिक रिपब्लिक आहे. इराणमधील काही कट्टर गट इस्रायलच्या अस्तित्वालाच विरोध करतात. म्हणून इस्रायलला इराणकडून एक्झिस्टेन्शियल थ्रेट वाटतो. ही फक्त पॉलिटिक्स नाही, तर आयडिओलॉजी आणि आयडेंटिटीचा संघर्ष आहे. 2000 नंतर टेन्शन वाढलं कारण इराणवर आरोप झाले की तो न्यूक्लिअर वेपन्स तयार करत आहे. 2015 मध्ये एक महत्त्वाचा न्यूक्लिअर डील झाला, जॉइंट कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन ऑफ ॲक्शन. या डीलनुसार इराणने युरानियम एनरिचमेंट मर्यादित ठेवायचं मान्य केलं. काही वर्ष टेन्शन कमी झाला, पण 2018 मध्ये US प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकाला त्या न्यूक्लिअर डीलमधून बाहेर काढलं. त्यांनी इराणवर पुन्हा कठोर सँक्शन्स लावले. यामुळे इराण इकॉनॉमीवर मोठा दबाव आला आणि न्यूक्लिअर टेन्शन पुन्हा वाढला. ट्रम्पचा हा निर्णय आजच्या कॉन्फ्लिक्टमध्ये मोठा टर्निंग पॉइंट मानला जातो. अलीकडे इराणमध्ये मोठी घटना घडली. सुप्रीम लीडर अली खामेनेई यांच्या मृत्यूची घोषणा झाली. सुप्रीम लीडर हा इराणमधील सर्वात पॉवरफुल पद आहे. त्यांच्या निधनामुळे इराणच्या पॉवर स्ट्रक्चरमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. हा मिडल ईस्ट पॉलिटिक्ससाठी सेन्सिटिव्ह मोमेंट आहे. इराण थेट युद्ध कमी करतो, पण तो काही रिजनल ग्रुप्सला सपोर्ट देतो, जसे हेजबोला, हमास, होथिस इस्रायल. आणि अमेरिकाचं म्हणणं आहे की हे ग्रुप्स इनडायरेक्टली इराणच्या मदतीने अटॅक्स करतात. याला प्रॉक्सी वॉर म्हणतात. गेल्या काही वर्षांत मिसाईल अटॅक्स, ड्रोन स्ट्राईक्स, मिलिटरी रिटॅलिएशन या घटनांमुळे सिच्युएशन वॉर लाईक दिसू लागली आहे. अमेरिका इस्रायलला सपोर्ट देतो, इराण रिटॅलिएशन देतो. मिडल ईस्टमध्ये इन्स्टेबिलिटी वाढली आहे. जर हा कॉन्फ्लिक्ट वाढला तर ऑइल प्राइसेस वाढू शकतात. ग्लोबल इकॉनॉमी डिस्टर्ब होऊ शकते. इंडियासारख्या देशांवर परिणाम होऊ शकतो. मिडल ईस्ट हा जगासाठी एनर्जी हब आहे, म्हणून हा कॉन्फ्लिक्ट फक्त रिजनल नाही, तो ग्लोबल कन्सर्न आहे. तर मित्रांनो, अमेरिका इस्रायल इराण कॉन्फ्लिक्ट हा एका दिवसात सुरू झालेला नाही. यामागे आहे 1979ची रेव्होल्यूशन, न्यूक्लिअर पॉलिटिक्स, ट्रम्प सँक्शन्स, रिजनल प्रॉक्सी वॉर्स आणि अलीकडील लीडरशिप चेंज, हिस्ट्री प्लस रिलिजन प्लस पॉलिटिक्स प्लस पॉवर स्ट्रगल यांचा हा कॉम्प्लेक्स मिक्स आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण अशाच इम्पॉर्टंट ग्लोबल टॉपिक्स सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. धन्यवाद.